नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, देशात आणि राज्यात चौथ्या टप्प्याचं मतदान झालेले आणि 20 तारखेला 5वा टप्पा पूर्ण होईल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 5व्या टप्प्याचं मतदान झाल्यावर महाराष्ट्रातल्या 48 जागांवर मतदानाची पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. म्हणजे महाराष्ट्रातलं मतदान संपून जाईल आणि मग राहिलेले जे 2 टप्पे ते इतर राज्यांमध्ये आहे. आता आपण निवडणुकींच्या या प्रचाराच्या धामधुमीमध्ये अनेक पक्षांचे अनेक विचार माध्यमांमध्ये किंवा यूट्यूबला किंवा अनेक पत्रकार वार्ता, अनेकांच्या मुलाखती, अनेक चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती, मग अगदी पंतप्रधान मोदींच्या असतील, देवेंद्र फडणवीसच्या असतील किंवा एकनाथ शिंदेंच्या असतील, उद्धव ठाकरेंच्या असतील, आदित्य ठाकरेंच्या असतील, अगदी शरद पवारांच्या, जयंत पाटील, सुप्रियाताई सुळेंच्या असतील, गृहमंत्री अमित शहांच्या, JP नड्डाजी आहे, अनेक पक्षातले अनेक नेत्यांच्या मुलाखती आपण बघत असतो. जो तो आपल्या पक्षाचं जे काही व्हिजन आहे, 5 वर्ष आम्ही सत्तेवर आल्यावर काय करणार आहे, न्याय कोणाला देणार आहे, आम्ही गोरगरिबांसाठी काय करणार आहे, हा 5 वर्षाचा रोडमॅप पक्षाचे नेते आपले सांगत असतात. त्यांचं काही संकल्पपत्र असेल किंवा जाहीरनामा असेल, घोषणापत्र असेल, त्यामध्ये विविध प्रकारचे आश्वासनं आणि विविध प्रकारचे शब्द गोरगरिबांच्या नावाने ते देत असतात. आणि ज्या मुलाखतींमध्ये मग स्वतःचा रोडमॅप सांगून समोर आज जी काही सत्ताधारी पक्ष आहेत, मग समजा विरोधी पक्षाच्या एखाद्या नेत्याची मुलाखत असेल तर मग तो आजचं जे केंद्रीय सत्तेमध्ये असलेलं मोदी सरकार, मग आता यांच्या कशा 5 वर्षात किंवा 2014 पासून 2024 पर्यंत काय चुका झाल्या त्या आम्ही कशा सुधारू, आम्ही सत्तेवर आल्यावर काय करू, हा सगळा प्रकार किंवा हे सगळं म्हणणं योग्यच असतं. पण रोज उठून आपण जे काही पाहतो की उद्धव ठाकरेंची मुलाखत किंवा आदित्य ठाकरेंची मुलाखत किंवा संजय राऊतांनी येऊन रोज उठून सकाळचा भोंगा द्यायचा किंवा मुलाखती द्यायच्या, भाषणं ठोकायचे, त्याच्यामध्ये यांच्याकडे कुठेही रोडमॅप वगैरे आपण पाहिला नाही. आणि उलट पक्षी आपण जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक विविध चॅनलवरती मुलाखती बघत असतो, ते एकतर त्यांच्या 10 वर्षात त्यांनी काय काय काम केलं त्याची उजळणी करत असतात आणि त्यांनी जे काही संकल्पपत्रात, त्यांच्या काही घोषणापत्रात असेल, मग राम मंदिराचा मुद्दा त्यांनी तो पूर्ण केला. अर्थात राम मंदिराचा जरी मुद्दा डायरेक्ट भारतीय जनता पार्टीशी संबंधित येत नसेल, हा कोर्टाकडून फायनल झालाय, पण इच्छाशक्ती आणि राम मंदिर करून घेण्याचं जे काही कर्तृत्व मोदींनी दाखवलं, जर मोदी पंतप्रधान नसते तर कदाचित न्यायालयाने सुद्धा आदेश करून रामाचं मंदिर अयोध्येत झालं नसतं. हे राज ठाकरेंनी सुद्धा मान्य केले आणि हे देशातल्या प्रत्येक नागरिकाला मान्य आहे. त्याच्यामुळं अशा गोष्टी ज्या काही त्यांनी 5 वर्षामध्ये अशा गोष्टी पूर्ण केल्या, त्या 370 असेल, महिला विधेयक असेल, 3 तलाकच्या विरुद्ध कायदा असेल, अनेक गोष्टी आहेत
की त्यांनी त्यांच्या घोषणापत्र संकल्पपत्रात ज्या दिलेल्या आहेत त्या पूर्ण केल्या आणि अशा गोरगरिबांसाठी ज्या काही योजना आहेत ते त्यांच्या आपल्या मुलाखतीमध्ये स्वप्नपूर्ती काय केली असेल, त्यांनी 10 वर्ष काय काम केलं असेल, आर्थिक सुधार काय केला असेल, देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाढवलं, लोकांना न्याय कसा दिला, अनेक विविध कायदे होते, हजारो कायदे जे काही कामाचे नव्हते ते कायदे कसे काढून टाकले, त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल का, देशामध्ये समजा रेल्वे जाळं असेल किंवा कनेक्टिव्हिटी असेल, या सगळ्या गोष्टी, मग अगदी दळणवळण आहे, व्यापार आहे, रस्ते, महामार्ग आहे, विमानमार्ग आहे, हायवे, ह्या सगळ्या प्रकारात नरेंद्र मोदी आपल्या सरकारने काय केले आणि 2024च्या नंतर जे काही तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी सरकारमध्ये येणारे आणि त्याच्यानंतर त्यांनी 100 दिवसाचा जे काही काम आहे किंवा त्यांनी आता 2 दिवसापूर्वी सांगितलं की 120 दिवसाचं काम आहे, त्याच्यामध्ये तरुणांनी जे काही देशातून सुझाव दिले त्याच्यावर सुद्धा ते काम करणारे, ह्या सगळ्या गोष्टी ते सांगत असतात आणि विरोधकांवर टीका पण करत असतात. पण शब्दांची मर्यादा, प्रत्येकाला जे काही समोर जे कुणी विरोधक असतील त्यांच्या कुठेही त्यांना असं वाईट वाटणार नाही, संवैधानिक भाषा आणि कुठेही कोणाच्या अंगविक्षेप वगैरे करून किंवा वैयक्तिक हल्ला नरेंद्र मोदी कुठल्याही विरोधी पक्षावर करणार नाही. या सगळ्या गोष्टी आपण माध्यमात बघतो. पण संजय राऊत असेल, उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील, यांच्या मुलाखती पण आपण पाहतो. हे एकतर एकनाथ शिंदेंनी यांचा पक्षाचं वाटोळं जेव्हापासून केलं, यांचं महाविकास आघाडीचं अनैसर्गिक सरकार जे पडलं आणि त्याच्यानंतर जे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत जे फ्रस्ट्रेट झालेले, हे आजपर्यंत जवळजवळ आता 2-2.25 वर्ष होण्याची वेळ आली तरी पण यांचा हे त्या सदम्यामधून बाहेरच आलेले नाही. यांचं रोज ते प्रवचन, रोज तीच कॅसेट, माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, आमचं निशाण चोरलं, हे गद्दार आहे, मिंदे, घटनाबाह्य सरकार आहे, खोके 50 खोके एकदम ओके. याच्या पलीकडं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जायलाच तयार नाही आणि अक्षरशः शिव्यागाळी करतात. ते रोज नवीन नवीन शिव्या देण्याचं यांच्या पुढे आव्हान आहे. आता रोज बोलायचं म्हणल्यावर रोज एक शिवी शोधायची आहे, रोज नवीन नवीन बोलायचं. आता एक शिवी त्यांनी शोधली की ती 4-5 दिवस चालतात, नंतर लोक त्याचा पण कंटाळा आला का हे रोज काहीतरी एक शोधतात. आता संजय राऊतांच्या याच्यावर तर देवेंद्र फडणवीस कधी बोलत नाही. एकनाथ शिंदेंनी पण संजय राऊतच्या बाबतीत बोलण्याचं सोडून दिले, कारण संजय राऊत हे नेहमी शिव्या आणि त्यांना त्यांच्या तोंडाला कुठलंही हाड राहिलं नाही. पंतप्रधानांच्या बाबतीत तर ते अक्षरशः औरंगजेब सुद्धा बोलून झाले आणि जसं औरंगजेबाला महाराष्ट्राने गाडलं तसं ती भाषा सुद्धा पंतप्रधानांच्या बाबतीत संजय राऊत करतात. तेव्हा संजय राऊत हा माणूस आता फक्त भुंकण्यासाठी सोडलाय. देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं की संजय राऊत हा माणूस फक्त भुंकण्यासाठी सोडलाय. ते म्हणे मी त्याला काय कुत्रा वगैरे काय म्हणत नाही, पण फक्त भुंकायचं, बाकी काहीच करायचं नाही.
कुत्र्याचा पण अपमान होईल. कुत्रा सुद्धा इतकं भुंकत नाही, त्याला सुद्धा काही मर्यादा आहे, त्याला सुद्धा झोप येते. कुत्रा सुद्धा थांबून राहतो, काही वेळ तो शांत असतो. दिवसभर सुद्धा कुत्रा भुंकत नाही, पण संजय राऊत हे 24 तास भुंकण्याचं काम करत असतात. आणि अशा पद्धतीनं राजकारण खालच्या लेवलला नेण्याचं काम फक्त संजय राऊतांनी केले. आणि उद्धव ठाकरेंची परिस्थिती अशी आहे की त्यांना संजय राऊत हे एक स्टार प्रचारक आहे. आता आपण जे म्हणतो की भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक हे 40-50 लोक असतील, त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी हे त्यांचे देशाचे पंतप्रधान हे मेन स्टार प्रचारक. खरं तर उद्धव ठाकरे हे उबाटा सेनेचे मेन स्टार प्रचारक नाहीच, संजय राऊत हेच मेन स्टार प्रचारक आहे. कारण उद्धव ठाकरे जे बोलतात ते अगोदर संजय राऊतांनी बोलून झालेलं असतं. ज्या शिव्या संजय राऊतांनी माध्यमांमध्ये लावून झालेल्या असतात, एखादा 2 पॅक टाकून, त्याच नंतर उद्धव ठाकरे माध्यमांमध्ये मग एकनाथ शिंदेच्या बाबतीत असेल किंवा अगदी देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत असेल, काय नाही, फक्त शिव्या द्यायच्या आहे. शिव्या देण्याचंच प्रशिक्षण उबाटा सेनेमध्ये सध्या चालू आहे. आता बाप शिव्या देतोय म्हणलं मुलगा काय करणार आहे? मुलाचा तोच धंदा आहे. त्याने भाषणामध्ये आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना शिव्या द्यायच्या, पंतप्रधानांना द्यायच्या, देवेंद्र फडणवीसांना द्यायच्या, फक्त शिव्या द्यायच्या, बाकी काहीच करायचं नाही. मग तुमच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांनी कधीतरी चांगली गोष्ट केली असेल, पंतप्रधानांनी जे काही उद्धव ठाकरे आजारी होते तर त्यावेळेस 2-2, 3-3 दिवसाला पंतप्रधान अगदी रश्मी ठाकरेंना फोन करून उद्धव ठाकरेंची चौकशी करायचे. आता राजकारण वेगळं, परिवार वेगळा, पारिवारिक संबंध वेगळे, हे कमीत कमी तुम्ही जपले पाहिजे. पण प्रत्येक वेळेस फक्त राजकारण, शिव्या, शाप याच्या पलीकडं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जायलाच तयार नाही. आणि परतीचे अख्खे दोर कापायचे. मतभेद दूर करता येतात, पण मनावर जे काही घात झालेले असतात, तुम्ही वाईट वेगळं बोललेलं असतं, मनभेद झालेले असतात, हे कदाचित दूर करता येत नाही. त्यामुळं वारंवार जी अशी घाणेरडी भाषा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि हे जे काही चिरकुट पत्रकार, हे विश्व प्रवक्ते संजय राऊत आणि जे काही त्यांच्याकडं जी काही असलेली घाण आहे, त्यांचं निश्चित गटारगंगा चालू असते. याच्यामुळं काही मतं वाढतात काय पक्षाचे? तुमचं विजन तुम्ही सांगायचं नाही, तुमचा रोडमॅप तुम्ही काहीच बोलायचा नाही. आणि देवेंद्र फडणवीसांना सांगायचं की हे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातलं कच्चं मडकं आहे. अरे तुमचे 2-2 पक्षाची वाट लावली, तुमचे 2-2 पक्ष फोडून पार तुमच्या ठिकऱ्या केल्या, तुम्हाला जागेवर सोडलं नाही, तुम्हाला पक्ष ठेवला नाही, पक्षाचं चिन्ह ठेवलं नाही, कार्यकर्ते नेते तुमच्याकडून हिसकावून नेले आणि तुम्ही देवेंद्र फडणवीसांना कच्चं मडकं म्हणतात. आता कच्चं आहे का तुमचं काय पक्क आहे की तुमचं मडकच नाही, अशी परिस्थिती उद्धव ठाकरेंवर, संजय राऊतांवर आलेली आहे. आणि संजय राऊतांना काही नाही, निर्लज्जपणाचा कळस आहे. संजय राऊतांनी खरं तर राष्ट्रवादीची वाट लावली, उबाटा सेनेची वाट लावली, काँग्रेसची लावता लावता राहिली, कारण अर्धी तर काँग्रेस गेलीच आहे. आता नेमकी कोणाची वाट लावायची त्याचीच आपण वाट पाहतोय. पण हा फरक आहे. मग कधीतरी म्हणायचं आता पंतप्रधान अगदी
नाराज दिसतात. ते 400 पारचा जो काय नारा आहे तो आता त्यांचा दिसत नाही. सुरुवातीचा जो हे होता, मग आता 2-4 चरणाचं इलेक्शन झाले, पंतप्रधान असे उत्साहात दिसते नाही आणि ते कुठंतरी कच खातात आहे किंवा अमित शहांचं दाढी यांना जळाल्यासारखी वाटते. अशा प्रकारच्या व्यंगभरी टिप्पण्या करायच्या, घाणेरड्या टिप्पण्या करायच्या आणि विनाकारण फक्त लावालावीचे धंदे करायचे, इतकंच काम या लोकांना उरलेले. आता यांचं देवच बरं करो. खरं तर उद्धव ठाकरेंना कुठल्या तरी डॉक्टरची सुद्धा गरज आहे हे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. आता त्यांनी त्यांचा सल्ला कसा घ्यायचा हा त्यांचा प्रश्न. आपण वाट पाहू. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.